पंचायत आहे ना, त्या प्रशासनाचा सर्व अधिकार कोण बघता मॅडम? तुमच्या म्हणजे तुम्ही अधिकारी आहेत, पण कार्यालयीन प्रमुख कोण आहे? कोण नाही, त्याच्या जे कार्यालयाचे ऑफिशियल जे कागदपत्र कोण हाताळतं मुख्य म्हणून? गावावर कोणतरी व्यक्ती असेल ना. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कोणती माहिती दिली पाहिजे प्रशासनाची, कुठल्या विभागात कुठलं तक्रार अडचणीत आहे, कुठलं काम केलं पाहिजे, कुठलं काम नाही झालं पाहिजे, अशी काही कोणतरी माहिती देणारा असू शकतो ना. पण तुम्ही गेला नसलात तर मॅडम सांगा ना आम्हाला, गेलो नाही म्हणून. काय त्याची अडचण एवढी? हा, नाही गेलात ना, मग मॅडम जागेवर न जाता तुम्ही एवढं आज एवढ्या लोकांच्या तिथं बळी जाणारे असताना, केस न्यायप्रविष्ट असताना तुम्ही कोणाच्या आदेशाने खरेदी केलं गाईत? त्या पत्राचं आम्हाला उत्तर द्या, ते पत्र द्या आम्हाला. मग तुम्हाला नाही नाही नाही, तुम्ही खरेदी करण्या अगोदर तुम्हाला आलेले असणार ते द्या आम्हाला. प्राप्त करून देतो नको तुम्हाला. तुम्ही ज्या ती एवढं गाईत आज 3 वर्ष खरेदी का झालं नाही? पूर्वीचे मुख्याधिकारी होते, कोण होते? बाबरसाहेब होते. बाबरसाहेब, त्या बाबरसाहेबांनी मुख्याधिकारी त्यांना खरेदी करता आलं नसतं. त्यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास केला, त्यांच्या अहवालाचा अभ्यास केला, आणि एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर त्यांना पण कळलं, आणि त्यांच्या सहीचं हे पत्र आहे. तुषार बाबर कोण जिल्ह्यात नियुक्ती झाल्यानंतर का दिलं त्यांनी पत्र रद्दचं? म्हणजे त्यांनी जी काय इथं कारभार केला चुकीचा केला असं म्हणायचं का? तेच आम्ही म्हणतोय ना, तुम्ही बघत देऊ नका विषयाला. तुम्ही खरेदी खत केलात, त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुम्ही खरेदी खत करण्याच्या अगोदर पुनर्पाणी झाली. हा, मग त्या पुनर्पाणीचे आम्हाला कागद द्या, आणि तुम्ही जागेवर न जाता, याची पाहणी न करता, कागदाची पडताळणी न करता, केवळ एखादी कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही मग कसं? मग कुणाच्या सांगण्यावरून केलात खरेदी खत? तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून केला? बघा, आम्ही ग्रामस्थ म्हणून स्पष्ट विचारतो, त्याच्यात काही कुठला विषय नाही, आम्ही वाद घालत नाही, काय नाही. आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढायला बसलेलो आहे. आम्हाला उत्तर पाहिजे. नसेल पर्याय तुमच्याकडे नसेल, मी काय म्हणतो, हे बघा, कुठंही काय झालेलं नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही कोणाच्या तरी याच्यावरून तुम्ही तो प्रस्ताव केलात, खरेदी खत केलात, ठीक आहे. मग आज आम्ही तुम्हाला सांगतोय ना की झालं हे भोगस प्रकल्प आहे, भोगस जागा आहे, कुठलेही कागदपत्र योग्य नाही आहेत. असं असताना तुम्ही त्या जागेसाठी मॅडम हट्ट का करताय? तुम्ही नगरसेवकांची बैठक बोलवा, ठराव घालून घ्या. ज्या नगरसेवकांनी ठराव घातला ना, त्या नगरसेवकांना बोलवा, ठराव घाला, नगरपंचायत ही जागा रद्द करण्यात येते, कचरा डेपो दुसरीकडे जागा शोधा. अन्य गावात कुठंही जागा उपलब्ध नाही. असं काय ओसाड पडले काय? मालरान जागा मिळणारच आहे. आम्ही सहकार्य करतो ग्रामस्थ म्हणून, पण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो तुमच्या एका हट्टासाठी. मॅडम, तुमचा हट्ट थांबवा. किती मिटिंग आम्हाला पाटील